अच्छा. मुलांनो, आपण वाला चॅप्टर चालू केलेला होता आणि लास्ट क्लासमध्ये आपण काय बघितलं? आठवण करून द्या मला जरा. लास्ट क्लासमध्ये आपण काय बघितलं? लास्ट टू लास्ट क्लासमध्ये आपण ते एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर बघितलेलं होतं. लास्ट क्लासमध्ये आपण हां, ते दवबिंदू वगैरे बघितले, राइट? येस. येस मॅम. चला, मी पुस्तक शेअर करते. तुम्ही बघू शकता की थोडंसं ना, हा धडा जो आहे तो पटकन लक्षात राहील असे काय-काय शब्द नाहीयेत, त्याच्यातली काय-काय संकल्पना नाहीयेत. त्याच्यामुळे ह्याची जरा तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. बट लॉजिक वाईज समजायला ईझी आहे. पण पाठ करताना त्याचे काही जे शब्द वगैरे आहेत ते जरा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ऑफकोर्स बायोचे जे काय-काय तुमचे शब्द आहेत त्याच्यापेक्षा कदाचित हे तुम्हाला थोडेसे शब्द बरेच वाटतील. अ, हां, पुस्तक शेअर करते आता तुमच्याबरोबर. आज काही जण नवीन-नवीन दिसतात आहेत मला क्लासमध्ये. जे मुलं नवीन म्हणजे रेग्युलर नाहीयेत, आज जॉइन झालेत, तर प्लीज मेक शुअर की तुम्ही रेग्युलर जॉइन व्हाल मुलांनो. हे आपण बघितलेलं होतं. पुनर्हिमायन वगैरे, असंगत आचलन आणि गेल्या क्लासमध्ये आपण बघितली होती. हा हा एकच टॉपिक आपण गेल्या क्लासमध्ये बघितला, कारण तो समजायला थोडासा ना असं एकदम सरळ सरळ नव्हता. तर ह्याच्या पुढचा टॉपिक आज आपण बघणार आहोत. हा जो फॉर्म्युला आपण त्या दिवशी बघितलेला ना, ह्याच्यावर आधारित गणित पण असतील, ती पण आपण सोडवू. ठीक आहे. उष्णतेचे एकक पण आपण डिस्कस करून झालेलं, 8वी मध्ये आपण बघितलेलं होतं. आता हा वाला जो टॉपिक आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकता, तर ते आपण आज थोडंसं बघूयात. आता बघा ह्याच्यामध्ये मुलांना काय सांगितलेलं आहे ना, तुम्ही आकृतीमध्ये बघू शकताय की एक आहे लोखंडाचा गोळा, इथे तांब्याचा गोळा आहे आणि हा शिशाचा गोळा आहे. तर तुम्ही बघू शकता की हा जो लोखंडाचा गोळा आहे हा खूप आतपर्यंत खोलावर गेलाय. नंतर तांब्याचा थोडा वरती दिसतो, शिशाचा थोडा आणखी वरती दिसतो. म्हणजे काय केलेलं आहे बघा, पटकन बघूयात ह्या कृतीला. समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घेतले. तिन्ही गोल उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवा. तर आपण बघू शकतो की उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यावर पाण्याचं जेवढं तापमान आहे तेवढंच त्या गोळ्याचं पण तापमान बनेल, राईट? आणि मग नंतर ना समान तापमान असलेले गोळे मेणामध्ये कितीपर्यंत खोलीवर गेले, तर तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त खाली लोखंडाचा गेलेला आहे, राईट? याचा अर्थ सिंपल, जो जास्त गरम असेल तो जास्त मेन वितळवेल आणि मग तो जास्त खोलावर जाईल. करेक्ट आहे? येस मॅम. येस मॅम. मग ह्याचा अर्थ जो जास्त गरम आहे त्याने जास्त वेळ उष्णता धरून ठेवली स्वतःमध्ये. करेक्ट आहे ना? तिघांना पण आपण 100 पर्यंतच गरम केलेलं, पण जसं आपण त्याला पाण्यातून बाहेर काढून त्या मेणामध्ये टाकू तोपर्यंत बाकीच्या 2 गोळ्यांमधून उष्णता जी आहे ती थोडीशी काय झाली, लॉस, म्हणजे उष्णतेमध्ये घट झाली. आपण बघितलेलं ना, उष्णता ट्रान्सफर होते, मग कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन मुळे त्याच्यातली उष्णता जी आहे ती कमी झाली. म्हणजे आपल्या साध्या भाषेत बाकीचे जे गोळे ते थोडेसे लवकर थंड झाले. आणि लोखंडाचा जो गोळा आहे तो एवढा काही जास्त थंड नाही झाला, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जी उष्णता आहे ती जास्त होती, तापमान जास्त होतं. मग त्याने खाली जाताना जास्त मेणाला वितळवलं आणि तो जास्त खोलीपर्यंत गेला. ठीक आहे. मग हेच आहे, स्वतःमध्ये उष्णता किती आपण धरून ठेवतोय त्यालाच म्हटलेले उष्माधारकता. आता उष्माधारकता मध्ये पण एक शब्द ऍड केलाय, विशिष्ट उष्माधारकता. अच्छा, इंग्लिश मीडियमचे जे इथे मुलं आहेत किंवा सेमी इंग्लिश वाले, ह्या टॉपिकचं इंग्लिश मध्ये काय नाव आहे जरा बघून सांगा पुस्तकामधून. मला माहिती आहे, पण तुमच्या समोर पुस्तक ओपन आहे का आणि तुम्हाला कळतंय का काय चाललेलं आहे हे मला बघायचंय. आय थिंक विवेक, उन्नती, हा तुम्ही दोघेच आहात ना? विवेक आणि उन्नती तुम्ही दोघेच आहात. सेमी इंग्लिश मधून कोण कोण आहे? येस मॅम.
हा, इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणतात बेटा? मॅम माझं पुस्तक हरवून गेलंय. हा, विवेक सांग बेटा. कशाला? हा टॉपिक आहे ना, विशिष्ट उष्माधारकता. ह्या टॉपिकचं तुमच्या पुस्तकामध्ये काय नाव दिलं इंग्लिश मध्ये? हा, सांग. हा, Specific heat capacity of metal. येस, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजेच क्षमता, हीट म्हणजेच उष्णता, आणि स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट उष्माधारकता. चला आता ह्याला आपण डिटेलमध्ये समजूया. थोडंफार तुम्हाला कळलंय की जो पदार्थ जास्त वेळ उष्णता पकडून ठेवेल स्वतःच्या बॉडीमध्ये त्याची जास्त उष्माधारकता आहे. जो जास्त नाही पकडून ठेवणार त्याची कमी उष्माधारकता असेल. गेल्या क्लासमध्ये मी एक गोष्ट जी तुम्हाला शिकवलेली त्यावर आधारित मी प्रश्न विचारते. पाणी आणि जमीन, पाणी आणि जमीन, दिवसभर डोक्यावर असा रखरखता सूर्य आहे आणि दोघांमध्ये पण सूर्याची तेवढीच प्रकाश, तेवढीच किरण, तेवढीच उष्णता त्यांना मिळते. कोणाची उष्माधारकता जास्त असते, पाण्याची की जमिनीची? मुलांनो, जमिनीची. उष्णता धरून ठेवणं हा स्वतःमध्ये जास्त पाण्याची वेळ. पाणी मॅम. आठवते ना तुम्हाला, आपण बघितलेलं होतं सी ब्रीज आणि लँड ब्रीज, भूवारे आणि समुद्री वारे एक्सप्लेन केलेलं ना मी गेल्या वेळी. पाणी लवकर तापतं, म्हणजे जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. त्याच्यामुळे काय होतं, लगेच लगेच गरम पण झाली, लगेच लगेच थंड पण झाली. म्हणजे तिने गरमीला जास्त वेळ स्वतःमध्ये धरून नाही ठेवलं, पण पाणी स्वतःमध्ये धरून ठेवतं जास्ती वेळ उष्णता. मग पाण्याची जी आहे ती जास्त उष्माधारकता असेल. चला आता हे डिटेल मध्ये आपण बघूयात. फटाफट ह्याला क्विकली गो थ्रू करू. काय दिलेलं आहे, जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल. त्यामुळे काय होईल, मेण जास्त प्रमाणात वितळेल आणि गोळा मेणामध्ये खोलवर जाईल, जे मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता इथे काय दिलंय आपल्याला, लोखंडाचा गोळा जास्त खोलवर बुडालेला दिसतोय. त्याच्यावरून काय समजते आपल्याला, आपण तापमान जे आहे तिघांचं समान पातळीने वाढवलेलं होतं. म्हणजे तिघांना आपण 100 वरती घेऊन आलो, बरोबर आहे. पण ती 100 आपण त्याला दिले, कदाचित त्यांनी तेवढं शोषून घेतलं पण असेल, पण शोषण्याची उष्णता शोषण्याची पण आपापली पात्रता असते बरं का. असं पॉसिबल आहे की आपण त्यांना 100 मध्ये दिले पण शोषून 100 नाही घेतले त्यांनी. कदाचित लोखंडाने जास्त शोषून घेतले, तांब्यानं त्याच्यापेक्षा थोडं कमी, शिशानं तर अजून थोडस कमी. म्हणून बघा हे तिथे दिलेलं आहे. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. ठीक आहे, तर मग विशिष्ट का बरं? कारण आपल्याला त्या पर्टिक्युलर त्या कंडिशन साठीच मोजायचे. जसं बघा, एकक वस्तुमानाच्या म्हणजे 1 किलोग्राम पकडा, 1 किलोग्रामचा गोळा पकडा. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. म्हणजे 1 डिग्री तापमान वाढवण्यासाठी, म्हणजे 1 डिग्रीने त्याला उष्णता शोषून गरम व्हायचंय, ते 1 डिग्रीने त्याचं तापमान पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला त्याला किती गरम करावं लागते, किती उष्णता द्यावी लागते, त्याला आपण काय म्हणतो, विशिष्ट उष्माधारकता. कळते? येस. आता बघा इथे खाली टेबल दिलेलं आहे, ह्याच्यावरून अजून तुम्हाला जास्त क्लिअरली समजेल. पाणी आहे बघा, पाण्याचं विशिष्ट उष्माधारकता किती आहे, 1 कॅलरी प्रति ग्रॅम. म्हणजे 1 ग्रॅम पाण्याला आपल्याला 1 कॅलरी लागेल उष्णता. लोखंडाचं तुम्ही बघू शकता 1 ग्रॅम तरी पण पाण्याला, इथे बघा 0.11 म्हणजे 0.11. पॅराफिन तर अजून एकदम असं पाण्यापेक्षा पण असं तरळ असतं. रॉकेल कसं असतं आपलं, असं एकदम रॉकेल माहितीये ना तुम्हाला, थोडस उडून पण जाऊ शकतं त्याला थोडीशी गरमी जरी मिळाली तर. तर बघू शकता रॉकेलचं पण कमी आहे, पॅराफिनचं पण कमी आहे, अल्युमिनियमचं पण बघू शकता तुम्ही. अल्युमिनियम पारा आपला नॉर्मल पारा त्याचं पण कमी आहे. आणि इथे जे आपलं अल्युमिनियम बघा सॉलिड आहे, सोने चांदीचं पण इथे दिलेलं आहे. हे बघा रॉकेलचं इकडे दिलेलं आहे. तर तुम्ही बघताय हे जे आपले धातू आहेत
मेटल्स आहेत, त्याचा उष्माधारकता जो आहे तो पॉइंट्स मध्ये जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे 0.09. म्हणजे ह्यांचं तापमान वरती आपल्याला घेऊन जाण्यासाठी खूप कमी उष्णता द्यावी लागते. म्हणून तर आपली भांडी, जेवण बनवायची भांडी धातूंची का असतात मुलांना? ह्या कारणामुळे. आधी आपण काय करायचो, मोस्टली जी मातीची भांडी वापरली जायची जेवण बनवायला, मोठे मोठे मातीचे बनवलेल्या पाट्या वगैरे. मग आपण शिफ्ट का केलं धातूंमध्ये? कारण ते लवकर गरम होतं ना, जेवण लवकर शिजणार, राईट? तर आय होप तुम्हाला कळलंय. आणि हे वाला आता जे सूत्र आहे MCT. आता बघा, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकतेला C नाव दिलंय. मग विशिष्ट उष्माधारकता म्हणजे C फॉर कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हटलंय ना आपण, C फॉर कॅपॅसिटी. मग त्याची उष्णता धारण करण्याची कॅपॅसिटी C किती आहे ह्याच्यासाठी काय सूत्र आहे? एकतर M म्हणजे किती वस्तुमानाला आपण देतो उष्णता, त्याच्या तापमानामध्ये किती बदल झाला, म्हणजे आधी किती तापमान होतं आणि नंतर आपण किती त्याचं तापमान वाढवलं, आणि मग ते एवढं वाढवण्यासाठी आपण पदार्थाला किती उष्णता दिली किंवा पदार्थाने किती उष्णता शोषून घेतली. तर आता बघा, आपण जेवढी उष्णता त्याला देतोय, आपण असं मानतो की तेवढीच त्याने उष्णता कदाचित शोषून पण घेतली असेल. बघा, म्हणून आता इथे काय केलेलं आहे, तर पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर MC डेल्टा टी. येथे डेल्टा टी ही तापमानातील वाढ आहे. तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता C, पदार्थाचे वस्तुमान M असल्यास पदार्थाचे तापमान डेल्टा टी डिग्री सेल्सिअसने कमी केल्यास त्या पदार्थाने गमावलेली उष्णता पुढील सूत्राने मिळते. बघा, धारण केलेली उष्णता आणि गमावलेली उष्णता दोघांचं सेम टू सेमच सूत्र आहे. आणि आता हे इथपर्यंत आपलं झालं. आता उष्णतेची जी देवाणघेवाण आहे हे तिथे तेच एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. आता ह्याच्यामध्ये बघा काय केले मुलांनो, हे गरम उकळतं समजा पाणी घेतलं आपण आणि त्या पाण्यामध्ये काय केलेलं, हे बघा, उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. हा आपला कॉमन सेन्स आहे. हे पण 8वी मध्ये पण आपण बघितलेलं होतं. तर या प्रक्रियेत काय करते, गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता काय करते, शोषून घेते. आणि तोपर्यंत ही देवाणघेवाण चालू असते जोपर्यंत दोन्ही वस्तूंचं काय होत नाही, समान तापमान होत नाही. आता हे करताना आपण काय करतोय ना, हे मेक शुअर करतोय की ह्या दोन्ही वस्तू एकमेकांशीच उष्णता देवाणघेवाण करतील, बाहेरचा जो परिसर आहे त्याच्याशी नाही. म्हणून मग आपण त्यांना काय केलेलं आहे ना, वातावरणापासून वेगळे केल्यास म्हणजे उष्णता रोधक पेटीमध्ये आपण त्यांना ठेवलंय. म्हणजे अशी पेटी ज्याच्यातून उष्णता बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे मग ही जी गरम वस्तू आहे तिची उष्णता थंड वस्तूला पूर्ण भेटेल. ठीक आहे, नाहीतर वातावरणातच उष्णता निघून गेल्यावर मग आपल्याला कळणार नाही की वस्तूने किती उष्णता गमावली आणि किती उष्णता ग्रहण केली. ठीक आहे, कळते? तर हे इथे जस्ट सिंपलचा नियम सांगितला की आपल्याकडे जर उष्णता रोधक परिसर असेल आणि अशा परिसरामध्ये आपण दोन वस्तू ठेवल्या, एक गरम आणि एक थंड, तर मग त्या दोघं काय करतात, गरम वस्तू जी आहे ती आपली उष्णता त्या थंड वस्तूला देते. ठीक आहे, आणि उष्णतेची देवाणघेवाण होऊन तोपर्यंत ती उष्णतेची देवाणघेवाण होतच राहते जोपर्यंत दोघांचं तापमान किंवा उष्णतेचे लेवल समान पातळीवर येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आता ही विशिष्ट उष्मा आहे त्याचं आपण काय करणार आहे, माप कसं काढायचं त्याचं, की किती आहे, किती उष्णता आपल्याला द्यावी लागेल कॅलरी मधून, म्हणजे थोडक्यात आपल्याला किती गरम करावं लागेल. से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता दूध आहे. ठीक आहे, दूध आहे. आता आपण सगळेजण काय करतो, दूध खराब नको व्हायला म्हणून नॉर्मली आपल्याकडे फ्रीज असेल तर फ्रीज मध्ये ठेवतो. समजा फ्रीज मधून काढलेल्या दुधाचं तापमान आहे 10 अंश सेल्सिअस असं मानून चालतोय आपण. ठीक आहे, तर मला ते 10 अंशचं 11 अंश करायचं आहे. तर मी गॅस चालू केल्यावर मी त्याला किती उष्णता देतेय किंवा मला किती उष्णता, किती कॅलरी उष्णता द्यावी लागेल तेच आपण आता इथे मोजणार आहे. म्हणून तिथे दिलेले विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, मेजरमेंट आपण त्याचे काढणार आहे की कसं
त्याला जे आहे मापायचं. तर बघा आता आपण इथे काय करतोय, हे आपण 8वीला पण केलंय. ही जी गोष्ट जी मी आता तुम्हाला सांगते ना, ती आपण 8वीला सुद्धा केलेली आहे. तर थांबा, आता माझी सगळी स्क्रीन तुमच्या बरोबर शेअर करते. हा, आज मला एवढं बरं वाटतंय की नेटवर्कचा इश्यू नाही झाला, नाहीतर ना कालचे दोन्ही दिवस 8:30च्याच क्लासला बरोबर नेटवर्कचा इश्यू होत होता. तुम्ही लोक लकी आहात. आणि मी 11वी मध्येच हा इश्यू झाले मोस्टली होतो. तुम्ही 10वी वाले असले की नाही एवढा इश्यू होत, काय माहिती. बर, मुलांना तुम्ही आहात ना, ऐकताय ना माझं? येस मॅम. अच्छा, विवेक, उन्नती, सानिया, मी मराठीमधून जरी शिकवत असेल तर आय होप तुम्हाला इंग्लिशशी ते रिलेट होते आणि तुमचं पुस्तक आहे तुमच्याकडे. येस मॅम. इंग्लिशमध्ये जे 2-3 महत्वाचे पॉइंट ते मी इंग्लिशमध्ये सांगते. सो वी आर टॉकिंग अबाउट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकता. आणि दुसरा मुद्दा आपण काय बघितला, हीट लॉस, म्हणजे किती हीट गमावली गरम वस्तूने. हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. कळलं? थंड वस्तू जेवढी उष्णता शोषून घेते तेवढीच ती गरम वस्तूने उष्णता गमावलेली असते. तर दोन्ही नेहमी सेम असतात, बट कधी वातावरणाशी त्याचा काही संपर्क नसताना. सो बेसिकली दिस इज आयसोलेटेड सिस्टीम. इंग्लिशमध्ये त्याला आयसोलेटेड सिस्टीम म्हणतात. हे जे मराठीमध्ये नाव दिले ना, उष्णतारोधक पेटी, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण आयसोलेटेड. आयसोलेट करणं म्हणजे त्याला वेगळं करून त्याला ठेवलेलं आहे आपण वातावरणापासून. ठीक आहे, चला आता आपण ना कॅलरी मापी जे आहे ना ते शिकणार आहोत. तर मी पूर्ण स्क्रीन म्हणजे ना फटफट मला स्विच करता येईल एक्सप्लेन करताना. चलो स्क्रीन शेअर करते. मुलांना सायन्स फिजिक्सचे सगळे धडे झाले शिकवून शाळेमध्ये? नो मॅम, नाही. कोणता नाही. धडा चालू आहे शाळेमध्ये? शाळेमध्ये कोणता धडा चालू आहे आता? 9वा चालू आहे. 9वा धडा. काय नाव आहे त्याचं? बर, चला. पदार्थाच्या विशिष्ट उष्णधारकतेचे मापन आपण मिश्रण पद्धतीने, मिश्रण म्हणजे मिक्स करून करणार आहे. कळेल तुम्हाला आपण काय म्हणतोय. यासाठी काय करायचं, आपण कॅलरी मापीचा उपयोग करणार आहे. कॅलरी मापी काय असते बघा, तापमान मोजण्यासाठी जे असतं ते आपलं थर्मामीटर आहे, तापमापी असते. आणि उष्णता मोजण्यासाठी जे उपकरण आहे त्याला कॅलरी मापी म्हणतात. हे आपण 8वी मध्ये बघितलेलं होतं. आज अजून तुम्हाला परत आठवण करून देते आणि एक्सप्लेन करते, तर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. आता आपण काय करणार आहे माहितीये का मुलांना, उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थलांतरणाची क्रिया चालू होते. हे मी आकृती काढून सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. सध्या हे पटकन आधी वाचून घेऊया. स्थायू पदार्थ, पाणी व कॅलरी मापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थलांतराची प्रक्रिया चालू राहते. म्हणून उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. राईट? म्हणून स्थायूने गमावलेली उष्णता Q, परत पाण्याने ग्रहण केलेली उष्णता Q1 Q2. अच्छा, हे आपण हा पार्ट नंतर बघूयात. आधी आपण आकृती काढून समजून घेऊया चाललंय काय. अच्छा, बहुतेक कोणीतरी हँडरेज केलाय. मी आता दुसऱ्या स्क्रीनवर नाही जाऊ शकत. ज्यांनी कोणी हँडरेज केलाय अनम्यूट करून डायरेक्ट बोला बेटा, काय बोलायचंय. नो मॅम, कोणीच हँडरेज केलं नाही. अच्छा, मला ना हँडरेज केलेला आता आवाज आला, ते ट्विंग करून आवाज येतो ना, तसा आवाज आला म्हणून मी विचारलो. बट ठीक आहे, नाही केलंय तर कोणी हरकत नाही. चला आता इथे काय चाललंय बघा. हे तुम्हाला आठवते मी 8वी मध्ये ही आकृती काढून कॅलरी मापीची ह्याच छानपैकी आपण सूत्र काढलेलं. 8वी मध्ये ह्याचं जे सूत्र वगैरे सगळं काढून दाखवलेलं होतं पुस्तकामध्ये. तर हा धडा डिटेलमध्ये उलट जास्त 8वी मध्ये चांगला दिलाय, 10वी मध्ये जसा दिलाय त्याच्यापेक्षा. पण ठीक आहे, आता जसं आहे तसं.
तर बघा आता आपण काय करतोय, तुम्हाला माहितीये मुलांना कॅलरी मापी काय असते. कॅलरी मापी आपलं काय असतो, साधा एकतर ना बाहेरून एक पेला असतो रे आपला, नॉर्मली चहाचा पेला असतो ना, तर कडा नसलेला पेला असतो आपला साधाचा. तर बघा हा आपण असा इथे काढते मी, थांबा. हा असा पेला घेतला. त्या पेला जो आहे तो एका ना लाकडाच्या ना बॉक्समध्ये असा ठेवला असतो. त्या लाकडाच्या बॉक्समध्ये हा पेला ठेवलेला असतो आणि त्या पेला आणि त्या लाकडाच्या मध्ये ना असं सगळं ना ते कापसासारखं ना स्पंज सारखं भुसा भरलेला असतो, म्हणजे एक मटेरियल भरलेलं असतं, जेणेकरून हा जो पेला जो तांब्याचा असतो, म्हणून मी त्याला ब्राऊन कलर दाखवलाय, त्याची उष्णता बाहेर नको जायला. आणि मग ह्याच्यावरतीच ना एक होल असलेलं झाकण असतं असं. हे बघा हे असं ना मध्ये मी गॅप सोडते, हे असं होल असलेलं एक झाकण असतं. तर मग ते झाकण कशासाठी असतं, होल का असतं त्या त्याला, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ना थर्मामीटर घालू आपल्याला तापमान मोजण्यासाठी. तर असं आपण त्याच्यामध्ये थर्मामीटर आणि अजून एक पण होल असतं ज्याच्यासाठी आतमध्ये ना ते पाणी मिक्स करत ठेवण्यासाठी. हे असं ना ह्याला इंग्लिशमध्ये ना स्टेरर म्हणतात. स्टेरर म्हणजे हलवणारी कांडी असं म्हणू शकतो. हे असं स्टेरर म्हणतात त्याला, ते असतं. आणि ह्याला वरतून जे आहे परत सेम ते लाकडाचं झाकण पण असतं ह्याला. त्या झाकणाला पण होल असतो, म्हणजे इकडे ह्याला पण होल आणि त्या झाकणाला पण होल असं. एक मिनिट, हा हे बघा असं. म्हणजे ही आता जी सिस्टीम आहे ती पूर्ण आयसोलेट झाली. आयसोलेट म्हणजे कळते ना, पूर्ण पॅक बंद झाली, आतमधली हवा बाहेर जाऊच नाही शकत. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे ना मुलांनो, बघा एक गोळा घेते मी. एक गोळा घेतला आपण छोटासा लोखंडाचा. त्या गोळ्याला आपण हा काळा जो आहे मी धागा बांधलाय. तर गोळा जो आहे ना तो आधीच मी त्या गोळ्याचं काय काढले, वस्तुमान काढलेलं आहे. त्याला गरम केला, खूप खूप गरम केला आणि पटकन हे झाकण उघडून ह्या गोळ्याला इथे असं आतमध्ये टाकून दिलेलं आहे. आणि ह्या कॅलरी मापीमध्ये आपण आधीच जे आहे ते पाणी भरून ठेवलेलं. आता तुम्हाला माहितीये हा गोळा आतमध्ये टाकल्यावरती ह्याची जी उष्णता आहे ती दोन वस्तूंकडे जाईल. एकतर पाण्यामध्ये जाईल आणि ही कॅलरी मापी मधला जो आतला पेला आहे हा स्वतः तांब्याचा बनलेला आहे, तो पण तर गरम होईल ना. होईल ना की नाही. बघा आपण नॉर्मली आंघोळ पण करताना गरम पाणी जे आहे, जे बकेटमध्ये, ज्या बकेटमध्ये आपण आंघोळ करणार आहे त्या बकेटमध्ये गरम पाणी टाकलं, बकेट पण गरम होते की नाही. ऑफकोर्स होते ना. मग त्याची जी गोळ्याची जी उष्णता आहे ती उष्णता कोणाकडे चालली, एकतर पाण्यामध्ये पण चालली आणि ती कॅलरी मापी मधला जो पेला आहे तांब्याचा त्याच्याकडे पण ती उष्णता चालली. म्हणजे एका गोळ्याकडून ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, त्या दोन वस्तू ज्या आहेत ते उष्णता शोषून घेणार आहेत. आता ह्याला सगळ्यांना नावं दिलीत बघा. स्थायूने गमावलेली उष्णता क्यू बरोबर स्थायूचे स्वतःचे वस्तुमान म्हणजे गोळ्याचे वस्तुमान, स्थायूची विशिष्ट उष्माधारकता. आता हा जो गोळा जर लोखंडाचा असेल तर लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता बघा इथे दिलेलीच आहे ह्या टेबलमध्ये. ठीक आहे. तर त्याची ती किंमत गुणिले तापमानातील घट. तापमान किती होतं आधी त्या गोळ्याचं आणि आता त्याचं तापमान किती कमी झालंय, त्या दोघांचा फरक एकूण म्हणजे किती घट झाली. परत पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, आता त्याला नाव दिले Q1 नाव दिले, कारण इथे Q आहे तर ह्याला Q1 नाव दिले. मग इथे पाण्याचे वस्तुमान, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आणि आता ह्याच्या तापमानाची वाढ होणार आहे ना, पाणी तर ग्रहण करून घेणार आहे. सेम टू सेम कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता, ह्याला नाव दिलेले Q2. म्हणून सेम वस्तुमान MCT येणार आहे आपला फॉर्म्युला. M म्हणजे वस्तुमान मास, कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता, कॅलरी मापीच्या द्रव्याची म्हणजे कॅलरी मापीचा जो आतला जो पेला आहे तो ज्या मटेरियलने बनलाय, मोस्टली तो तांब्याचाच असतो. मग तांब्याची विशिष्ट उष्माधारकता आणि त्याच्या पण तापमानामध्ये किती वाढ झालेली आहे, राईट. तर म्हणून मग पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर ह्या दोघांनी ग्रहण केलेली उष्णता आपण बघितलेलं आता ऑलरेडी मगाशी. म्हणून आपलं Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 असं येईल, किंवा Q2 प्लस Q1 पण लिहिलं तरी तुम्ही चालेल. ठीक आहे. मग आता ह्याच सूत्रावरून जे आहेत ती इथे पुढे जे आहे ती गणित सोडवलेली आहेत. ठीक आहे. तर आता आपण ना थोडीशी गणित सोडूया, कारण ही गणित खूप जास्त महत्वाची आहेत, डेफिनेटली तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते. ठीक आहे. अच्छा,
हे झालं, गणित सोडवली की झालं, हा धडाच संपला. वाव, ग्रेट. मला माहिती नव्हतं आपला लास्टचा टॉपिक आहे. ठीक आहे, आता ना मुलांना मी काय करते, हे स्टॉप करते. ही गणित सोडवायच्या आधी 8वीचं जे पुस्तक आहे ह्याच्यापेक्षा जास्त छान त्याच्यात दिलेलं 8वीचं पुस्तक मी ओपन करते. हाच सेम तिकडे फॉर्म्युला होता, पण तिथे छानपैकी लिहिलेलं, कशाला M1 म्हणायचं, कशाला M2 म्हणायचं, सगळं व्यवस्थित लिहिलेलं होतं. तर ते आपण रेफर करूया आणि तेच गोष्ट इथे वापरूयात गणित सोडवण्यासाठी. ठीक आहे. हा, इथे काय ह्यांनी M1 B1 काहीच दिलेलं नाही. डायरेक्ट स्ट्रेट पुस्तकामधल्या किमती उचलून इथे ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. चला, आता 8वीचं पुस्तक मी ओपन करते मुलांना. हा, मला 10वीचं पुस्तक पण लागणारच आहे. ओ ग्रेट, ओपन केलेलं तर होम पेज वरच मिळालं मला. हे तुम्ही सगळेजण एवढे का शांत आहे? नोटबुक आणि पेन घेऊन बसलाय? येस मॅम. ठीक आहे. हा, 8वीचं पुस्तक. कोणी रेकॉर्डिंग बघून म्हणतील हे 8वी का दाखवलंय? काय हरकत नाही, मला फक्त तुम्हाला चांगलं समजावून सांगायचंय. चला, आता ना मुलांनो, मी कमी आणि तुम्ही जास्त काम करणार आहात. ही गणित आपण केलेत 8वीला, बट 95 तुम्ही हेल्प करणार आहात मला गणित सोडवायला. हे कोणाकोणाला आठवते 8वीला आपण हे केलेलं? मला आठवते मी मार्च मध्ये जॉईन झालेले. तुम्ही त्यावेळी ते MTSC चे स्कॉलरशिपचीच काहीतरी प्रिपरेशन करत होता आणि मग मी तुम्हाला शिकवलेलं. कोणाकोणाला आठवते हा धडा त्यावेळी घेतलेला आपण? येस मॅम. आठवतोय? चला, हे म्हणजे आपल्याला जवळजवळ 3 वर्ष झाले ना रे एकत्र. हो मॅम. 8वी 9वी 10वी. बर, हे बघा, हे दिसते MCT वाले सूत्र वापरूनच केलंय. हे बघा, 1.5 किलो पाण्याचे तापमान 15 अंश पासून 45 पर्यंत वाढवल्यास किती ऊर्जा लागेल? आधी ह्याच्यामध्ये आपण नुसती लागणारी ऊर्जा म्हणजे Q काढलंय. मग बघा, पाण्याचं वस्तुमान, पाण्यामधला झालेला बदल, तर तापमानासाठी किती ऊर्जा लागेल कॅलरीमध्ये. तर आता इथे डायरेक्ट किमती ठेवलेल्या आहेत. पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमानामधली वाढ, तर गुणाकार केलेत. पाण्याचे वस्तुमान, तापमानातली वाढ, तर एवढी कॅलरी. इथे नुसतं Q ची किंमत काढलेली आहे. आता इथे आपलं Qचं सूत्र काय होतं? Q इज इक्वल टू MCT. आता तुम्हाला वाटत असेल ह्यांनी सीचं काय केलं? सी तर लिहिलाच नाहीये. आता किती पाणी दिलंय ना, तर पाण्याचा सी, पाण्याचं जी उष्माधारकता, विशिष्ट उष्माधारकता 1 आहे. त्याच्यामुळे त्यांनी 8वीच्या लेवलनुसार मग 1 तिथे दाखवलं नाहीये. डायरेक्ट गणित म्हणजे कॅल्क्युलेशन करून जे आहे ते उत्तर दिलेले. इथे पण बघा, पाणीच आहे, त्याच्यामुळे मग डायरेक्टली MCT ऐवजी M×ΔT करून डायरेक्ट उत्तर काढलेलं आहे. हा, आता कॅलरी मापीमध्ये येऊयात आपण. थांबा, कुठे गेलं? हा, दिसतंय हा फॉर्म्युला, हाच केला आपण आता. Q इज इक्वल टू MC T1 TF मायनस TI, म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर पदार्थाचं. आणि दिसतंय हे सेम टू सेम. आता हे पण टेबल बघितलं आपण, विशिष्ट उष्मा, राईट, कॅलरी मापी. सेम 8वीचाच धडा तुम्हाला 10वीमध्ये. फरक एवढाच आहे, उलट 8वीमध्ये जास्त डिटेल्स दिलेले आहेत, 10वीमध्ये जरा कमी दिलेले आहेत. ठीक आहे. हा बघा, हा वाला पार्ट मी म्हणत होते. आता काय केले आपण, हे दिसते तुम्हाला कॅलरी मापी. ह्याच्यामध्येच आता ही बघा, ढवळण्याची कांडी, उष्णतारोधक झाकण, हेच सेम आकृती आपण काढली. आता मी हेच म्हणत होते. आता बघा, त्यांनी काय काय ह्याला नावं व्यवस्थित दिलेत. कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे वस्तुमान MC का नाव दिले? सी म्हणजेच आपलं कॅलरीमीटर, म्हणजे हेच कॅलरी मापी. कॅलरी मापीला इंग्लिशमध्ये कॅलरीमीटर म्हणतात. सो सी फॉर कॅलरी मापी. म्हणून
कॅलरी मापीचं किती वस्तुमान आहे, तर आपण MC मानलं. सुरुवातीचं जे तिचं तापमान किती दिलेलं T1, म्हणजे कॅलरी मापीचा जो तांब्याचा जो पदार्थ आहे त्याचं तापमान T1 दिलेलं आहे. नंतर आता त्याच्या आतमध्ये आपण पाणी भरलंय, त्याचं वस्तुमान MW, W फॉर वॉटर, आणि त्या दोघांचं तापमान ऑब्व्हियसली सुरुवातीला समानच असेल ना. कॅलरी मापीचं जे भांडे त्याच्यामध्ये जे पाणी आहे, तर दोघांचं तापमान सुरुवातीला समानच असेल. उदाहरणार्थ बघा, आपल्या आसपास आता ज्या आपण वस्तू आहे सगळ्यांची तापमानं समान आहेत. जे आजचं तापमान आहे तीच त्या सगळ्या वस्तूंची तापमान असतील. आजचं तापमान किती आहे, किती रे, नेटवरती दाखवते का? नाही, शोधावं लागेल. बरं जाऊ दे, मला वाटतं असेल 30 पर्यंत असेल. ठीक आहे. तर मग आता आपल्या माणसाच्या बॉडीचं तापमान सोडलं की माझ्यासमोर जो लॅपटॉप आहे त्याचं पण तापमान 30 असेल, टेबलाचं पण तापमान 30 असेल. राईट. अप्रॉक्सिमेटली जे रूम टेम्परेचर असतं तेच सगळ्या वस्तूंचं टेम्परेचर होऊन जातं. इथे पण तसंच आहे. मग सुरुवातीला आपलं हे तापमान जे कॅलरी मापीचे तेच पाण्याचं पण असेल, म्हणून ह्याला TW नाव न देता T1च नाव ह्यांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्यात आपण MO म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, O म्हणजे ऑब्जेक्ट, तो जो लोखंडाचा गोळा आहे त्याचं वस्तुमान आपण MO मानलंय, आणि त्याचं सुरुवातीचं जे गरम वालं तापमान आहे ना, तापमान त्याला एकदम गरम केलंय, त्याचं तापमान पण आपण TO मानलंय. बरोबर आहे. तर ऑब्व्हियसली TO हे T1 पेक्षा अधिक असल्यास ती वस्तू उष्णता पाण्याला व कॅलरी वापरले देईल आणि लवकरच तिन्हीचे तापमान समान होईल. बरोबर आहे. म्हणून आता हे बघा, आता आपण 10वीच्या पुस्तकामध्ये बघितलं Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2, पण इथे एकदम स्पेसिफिकली लिहिलंय QO म्हणजे वस्तूने गमावलेली उष्णता, बरोबर, पाण्याने शोषून घेतलेली उष्णता अधिक कॅलरी मापीने शोषून घेतलेली उष्णता. राईट. आणि आता परत ह्याच्यामध्ये Qचा जो फॉर्म्युला आहे आपला MCT, तो सगळीकडे त्यांनी ठेवल्या. आता कॅलरी मापीसाठी कॅलरी मापीचा विशिष्ट उष्माला CC नाव दिले. कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरीमीटर म्हणून CC. इथे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर म्हणून CW. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे CO. राईट. म्हणून मग आता इथे हा जो QO आहे, QOचं मग सूत्र काय बनेल, MCT मास ऑफ द ऑब्जेक्ट, चेंज इन इट्स टेम्परेचर, आणि CO म्हणजे त्याचा स्पेसिफिक हीट. आणि हे तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्टचे जे मास आहे त्याच्यामध्ये तापमानाची किती घट होणार आहे, त्याचं सुरुवातीचं तापमान वजा फायनल, आता तिघांचं पण मिळून जे फायनल तापमान होणार आहे ते. आता क्यूडब्ल्यू साठी पण सुरुवातीची त्याची जी उष्णता आहे ती किती येणार आहे, म्हणजे त्याने किती धारण केली. MW, MCT त्याच्या तापमानामध्ये किती बदल झालाय, आणि CW आता ह्याच्या तापमानामध्ये किती बदल होईल मुलांना, त्याचं फायनल तिघांचं जे तापमान म्हणजे जे TF येणार आहे ते, आणि त्याचं सुरुवातीचं इनिशियल तापमान जे T1 होतं ते. राईट. परत इथे पण बघा CC कॅलरीमीटर साठी, मग हे ह्या Mच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ठेवल्या, सूत्रामध्ये ठेवल्या, आणि मग ही आपल्याला एक इक्वेशन मिळालेली होती, आणि त्याच इक्वेशनला यूज करून मग आपण ही गणित सोडवली होती. तर आता सध्या आपण काय करूयात, हे गणित परत एकदा रिवाइज करूया मुलांना. थांबा, खालचं नाही, हे वालं गणित परत एकदा रिवाइज करूया, की थांबा आपल्या 10वीच्याच पुस्तकामधलं करूयात. हे मी का दाखवलं तुम्हाला, कारण हे डिटेलमध्ये आताच्या पुस्तकात नाही दाखवले, पण क्वेश्चन्स मात्र त्याच्यावरतीच आधारित आहेत. ठीक आहे. आता मग फुल स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. एक गणित फक्त अजून सोडूयात आपण, आणि त्याच्यानंतर मग आपला क्लास आपण संपू. थांबा एक सेकंड हा मुलांना. नोटबुक पेन घेऊन बसलाय सगळेजण? सगळे नोटबुक आणि पेन घेऊन बसलाय? ठीक आहे, ग्रेट. चला आता गणित सोडूयात आपण. मला वाटलं ह्या धड्याला ना जास्त वेळ लागेल, असं का माहिती मला का वाटलं, पण लवकर झाला हा धडा तर.
म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये होईल आपला स्वाध्याय सोडवून आणि आणखी 2-3 गणित सोडवून हा धडा आपला फिनिश होऊन जाईल. येस मॅम. चला हे वालं गणित करूयात. अरे किती बघा, आता गणित बघितले की नाही 8वीचं, सेम ते गणित आहे, सेम टू सेम गणित आहे बघा, फक्त व्हॅल्यूज कमी आहेत. 5 kg पाण्याचे तापमान 20 पासून 100 पर्यंत वाढवल्यास किती उष्णता लागेल. सेम होतं की नाही गणित, आता बघितलं ना आपण 8वीच्या पुस्तकामध्ये. हो नाही काहीतरी बोला मुलांना. येस मॅम. बघितलं ना आपण. तर बघा ह्याच्यामध्ये मास दिलंय, पाण्याची हीट कॅपॅसिटी 1, हे बघा ह्या टेबल मध्ये आहे ना, पाण्याची हीट कॅपॅसिटी कॅलरी किती आहे 1 आहे, तर ती 1 इथे व्हॅल्यू ठेवली. आणि पाण्यामधील तापमानात किती बदल झालाय बघा, 20 पासून 100 पर्यंत गेले ना, म्हणून 100 वजा 20 तर 80 डिग्रीने पाण्याचं तापमान वाढले. म्हणून द्यावी लागणारी उष्णता म्हणजेच क्यू एम सी टी. दिसलं? बस किमती ठेवल्या उत्तर आलं 400 किलो कॅलरी. स्ट्रेट फॉरवर्ड हे गणित आहे. असं मला गणित परीक्षेमध्ये मुलांनो 1 किंवा 2 मार्काला येऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. परत आता हे वालं गणित, येस हे वालं गणित आपलं तेच आता 8वीचं जे आपण बघितलं. आता हे ना मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवेल, हे कारण इथे जे दिलेले थोडस ना मला किचकट वाटतंय. लक्षात तुमच्या किती राहील, सूत्र लक्षात राहायला पाहिजे ना. तर आधी चला हे गणित बघूयात आपण. 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या, ह्याला ना मी आपण मराठी बहुतेक तिकडे पेस्ट नाही होणार, चला ट्राय करते. हा ग्रेट झालं, मला वाटलं मराठीत होते की नाही. ठीक आहे, मला इकडे लिहिते जरा. बघा काय गणित आहे आता, आधी माहिती घेऊन घेऊया मुलांना. आपण ना कन्फ्युजन नको म्हणून ना जसं 8वी मध्ये दिलेलं तसंच लिहूयात का. बघा एक तर आहे आपला हा गोळा, राईट, ज्याला आपण गरम केलंय. तर त्याच्यासाठी आपण वस्तुमानला एमसी नाव देऊयात. त्याचं सुरुवातीचं जे तापमान असणार आहे, मगाशी त्यांनी दिलेलं तसं टीओ नाव देऊयात, टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि त्याचा सी जो आहे तो कशाचा, तांब्याचा. वस्तुमान असेल तांब्याचा गोळा, तर तांब्याचं जो किती किंमत आहे त्या टेबलवरून आपण बघू. तर त्याला नाव देऊया आपण सीओ, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर ह्याच्या 3 गोष्टी होतील. नंतर दुसरं आहे हे कॅलरी मापी मधलं आपलं पाणी. तर पाण्यासाठी पण आपण काय नाव देऊया इथे, एमडब्ल्यू. ह्याचं सुरुवातीचं टेम्परेचर आपण ह्याला टीआय नाव देऊयात. कॅलरी मापी आणि पाणी दोघांचं पण सुरुवातीचं टेम्परेचर टीआयच असणार आहे. आणि इथे काय नाव देऊयात, ह्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, म्हणून ह्याला नाव देऊयात सीडब्ल्यू. आता दुसरं ही नुसती तापमापी, म्हणजे तिची बॉर्डर ही तापमापीची, म्हणून नुसती मी डार्क केली आहे बॉर्डर. तर हिचं आपण वस्तुमान नाव देऊयात एमसी. फायनल हिचं सुरुवातीचं टेम्परेचर तेवढंच असेल जेवढं पाण्याचं असणार आहे, राईट, मग अशीच डिस्कस केलं आपण. आणि हिते नाव ह्याला देऊयात, ही कशाची बनलेली आहे, अरे ही पण तर ना ह्याचीच बनली आहे, तांब्याचीच. ह्याला तरी पण नाव देऊया सीसी. आता काय काय दिले ह्याच्यापैकी आपण चला लिहून घेऊयात. ठीक आहे. आता ह्या तिघांना आपसामध्ये मिक्स केलं, म्हणजे तो गोळा ह्याच्यामध्ये टाकल्यावर ह्यांचं जे फायनल टेम्परेचर होणार आहे, समान टेम्परेचर जे बनणार आहे, त्याला आपण नाव देऊया टीएफ. टीएम म्हणजे अंतिम त्यांचं जे तापमान असेल, ह्याचा अर्थ फायनल टेम्परेचर. सो लेट अस सी आता काय काय दिलंय. 100 ग्रॅम वस्तुमान असलेला तांब्याचा गोळा, म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट आपल्याला दिलेलं आहे. एक मिनिट इथे ओ द्यायला पाहिजे होतं. हा, तर मास ऑफ द ऑब्जेक्ट किती दिलंय, 100 ग्रॅम. आता सगळेच इथे ग्रॅम आणि
कॅलरी मध्ये दिले तर किलोग्राम मध्ये करायची गरज नाही, तर इथे फक्त लिहा तुम्ही 100. ठीक आहे, 100 g. टीओ काय दिलेला आहे आपल्याला? हा, गोळ्याला 100°C पर्यंत उष्णता दिली, म्हणजे टीओ किती झालं आपल्या इथे? 100°C. सीओ तांब्याचा गोळा आहे, तर तांब्याचं बघा इथे पुस्तक. अच्छा, माझं पुस्तक दिसतंय मुलांना तुम्हाला? येस मॅम. दिसतंय ना? हा, म्हणून मी सगळी स्क्रीनच शेअर केली. हा, इथे बघा तांब्याचा गोळ्याचं किती दिलेलं आहे, 0.095. तर ह्याचा इथे लिहूयात 0.095. हा, हे युनिट आहे ना मुलांनो, हे पण लिहायचं गरजेचं आहे बरं का. कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर इथे आपण लिहिणार कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीत बघा, तांब्याचीच कॅलरी मापी आहे. मग हा जो सीसी आहे तो इथे पण आपण सेम टू सेम कॉपी करणार, 0.095 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कॅलरी मापीचे वस्तुमान 100 ग्रॅम दिलंय, हे इथे 100 ग्रॅम. हा, इथे दिले बघा, उष्णता देऊन 195 वस्तुमान 20°C तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडला. कॅलरी मापीचे वस्तुमान 50 ग्रॅम आहे मुलांनो, आणि 150 ग्रॅम कशाचे आहे? पाणी. तर MW इथे किती घेणार? सॉरी, 195 हे पाण्याचं आहे. आणि बघा, पाण्याचं टेम्परेचर 20 आहे, मग हे तेवढंच कॅलरी मापीचं पण असणार आहे. मग इथे पण 20 येणार, इथे पण 20 येणार, राईट. मग जास्तीत जास्त तापमान तांब्याची विशिष्ट उष्माधारकताच्या इथे ऑलरेडी ह्यांनी आपल्याला सोपं करण्यासाठी 0.095 ऐवजी माहितीये ना, हे 95 घालून आपण ह्याला अप्रॉक्सिमेट करून डायरेक्टली 1 लिहू शकतो. तर मग चला, एकदम सोपंच झालं मग आता तर गणित कॅल्क्युलेशन करायला. ते 0.1. मग काय आता काय विचारलेलं आहे? काय विचारलेलं आहे? टू फाइंड मध्ये काय येईल? मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल, म्हणजे आपल्याला TFच काढायचं आहे. सो यू हॅव द फॉर्म्युला ऑलरेडी. QO म्हणजे ऑब्जेक्टनी जी हीट लॉस केला इज इक्वल टू QW पाण्याने जो धारण केला, आणि QC. आता हे ऑलरेडी मग तुम्हाला MCT आहे आपल्याकडे, तर ह्या सगळ्यांचं मग इथे काय होणार? MO CO. आणि ह्याच्यामधला किती डिफरन्स झालेला आहे ऑब्जेक्टच्या टेम्परेचर मध्ये? तर तुम्ही बघू शकता, आधी 100 होतं आणि ते 20 झाले, मग इथे त्याचा डिफरन्स किती झालेला आहे? 80. सेम वे इथे MW CW त्याचा जो टेम्परेचरचा फरक, आणि सेम ह्याचा पण. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत मुलांनो, तर हे सूत्र वापरून आता हे गणित तुम्ही स्वतः ट्राय करा. कारण आता 9:23 झालेत. हे गणित तुम्ही स्वतः ट्राय करा, पुस्तकामध्ये पण सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. आपण हे वाला गणित नेक्स्ट क्लासमध्ये मी सॉल्व्ह करून दाखवेल. तुम्ही स्वतः ट्राय करा, तुम्हाला करेक्ट आन्सर मिळते का बघा. ठीक आहे, मग आता आजचा होमवर्क काय आहे? हे आजचा होमवर्क हाच आहे की हे सूत्र लिहून काढून व्यवस्थित ह्याला पाठ करा. कॅलरी मापी कसं काम करते ते पण, कॅलरी मापीची आकृती काढा आणि कॅलरी मापी कसं काम करते ते एकदा रिवाइज करून टाका. ठीक आहे, चला तर मग आज इथे आपण क्लास संपूयात. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट.